नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्यामध्ये बीएससी नर्सिंगच्या प्रवेशासाठी लागणारी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे, ज्या कागदपत्रांमुळे तुम्हाला फ्री एज्युकेशन हे उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की जी माहिती मी देणार आहे ती खूप खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सुरू करूया आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिकला, ते म्हणजे राज्यातील मोफत शिक्षणासाठी लागणारी कागदपत्रे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, राज्यात बीएससी नर्सिंग या कोर्ससाठी कुठकुठली महत्त्वाची कागदपत्रे लागतात. तर आपण सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मी. जेवढेही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत, डॉक्युमेंट संबंधीचे अपडेट आहे, तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला दिला जात असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप डिस्क्रिप्शन मधनं जॉईन करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आता आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओच्या टॉपिक पासून, ज्याचं नाव आहे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ऍडमिशन ऑफ बीएससी नर्सिंग फॉर अकॅडमिक इयर 2026. तर सगळ्यात आधी आपल्याला लागतं ते म्हणजे ऍडमिशनच्या वेळी लागतं सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट, ते असतं आपला आयडेंटिटी प्रूफ. बेसिक आयडेंटिटी प्रूफ आपल्याला लागत असतं, ज्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, अपडेटेड आधार कार्ड तुम्हाला कंपल्सरी लागतो, बर्थ सर्टिफिकेट लागतं आणि डोमेसाईल सर्टिफिकेट हे देखील तुम्हाला कंपल्सरी लागतं. ठीक आहे. आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, रहिवासी दाखला हे डॉक्युमेंट्स तुम्हाला काय म्हणून लागत असतात, तर आयडेंटिटी प्रूफ म्हणून लागत असतात. काय म्हणून लागत असतात? आयडेंटिटी प्रूफ म्हणून लागत असतात. ठीक आहे. तर डोमेसाईल पण ज्या विद्यार्थ्यांनी काहींकडे आधार कार्ड असेल, बर्थ सर्टिफिकेट असेल, पण डोमेसाईल काढलं नसेल, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, सगळ्यात आधी डोमेसाईल सर्टिफिकेट तुमचं स्वतःचं बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन घेते वेळेस कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही, कुठलीही समस्या येणार नाही. ठीक आहे. पुढच्या जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला अकॅडमिक डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे आपले शैक्षणिक वर्षासाठी लागणारे डॉक्युमेंट्स राहतील. आपल्या शैक्षणिक पात्रते संबंधित डॉक्युमेंट्स राहतील, ज्यामध्ये तुमचं 10वी 12वीचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट आणि 12th मार्कशीट, कुठलं तर सायन्सचं मार्कशीट तुम्हाला लागेल. आता सर असं का सांगतायत सर की सायन्सच का? काही काही विद्यार्थ्यांनी काय केलं माहिती का, 12th आर्ट केलेलं असं आणि नंतर काय करतात, ते ऍडिशनल सब्जेक्ट म्हणून 12th सायन्स करतात. त्यांच्याकडे आर्टचं पण मार्कशीट असतं आणि सायन्सचं पण असतं. त्या सगळ्यांना काय सांगायचंय मला, तर सायन्सचे मार्कशीट तुम्हाला ऍडमिशनला लागेल. त्याच्यानंतर सीईटीचं ऍडमिट कार्ड, पेपर झाला, परीक्षा झाली की ते जे ऍडमिट कार्ड आहे ते विद्यार्थी काय करतात, कुठेतरी ठेवून देतात, विसरून जातात. तर तसं नका करू, कारण की ऍडमिट कार्ड देखील तुम्हाला ऍडमिशन घेते वेळेस लागेल. नंतर दुसरं येतं स्कोअर कार्ड पण तुम्हाला ज्या टायमाला तुमचा निकाल लागेल त्या निकाल लागल्यानंतर तुम्हाला स्कोअर कार्ड मिळून जाईल. पुढे कॅटेगरी अँड रिझर्वेशन प्रूफ. तुम्ही जर ओबीसी, एसबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी, एनटी, व्हीजे कुठल्याही संवर्गाचं तुम्ही काय घेत असणार, आरक्षण घेत असणार, किंवा त्या कॅटेगरीमधनं, त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमधनं तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्हाला काय लागेल, कंपल्सरी कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. ओबीसीचं जे ओबीसीचे कॅन्डिडेट आहेत त्या ओबीसीच्या कॅन्डिडेटला काय लागणार आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट या ठिकाणी काय केलेलं आहे, कंपल्सरी केलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजून एक सर्टिफिकेट बनवलेलं नसेल त्यांनी लवकर जाऊन ईडब्ल्यू सर्टिफिकेट बनवून घ्यायचे आहे. नंतर इन्कम आणि अदर सर्टिफिकेट, ज्या टायमाला तुम्ही ऍडमिशन घेतला, ऍडमिशनच्या वेळेस नाही लागलं, तर तुम्हाला ज्या टायमाला तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार तुम्ही, तर स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला तुम्हाला इन्कम हे कंपल्सरी लागणार आहे. त्यामुळे इन्कम सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांच्या 2026च्या आधी 12वी झालेला आहे त्या विद्यार्थ्यांचं काय लागेल, गॅप सर्टिफिकेट लागेल. ज्या विद्यार्थ्यांच्या 2026च्या आधी 12वीची परीक्षा झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट लागेल. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे देखील तुम्हाला कंपल्सरी लागतं आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट लवकरच मी आपल्या अपडेटेड फॉर्मॅट आपल्या युट्यूब चॅनलला देणार आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, कृपया करून व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांनी जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच अपडेटेड माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी मी पोहोचवू शकेल. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.